राज्यात महायुतीचे नेते त्यांच्या वक्तव्यांनी सातत्यानं वादात सापडताना दिसत आहेत। मतांचं लीड दिलं तर निधी मिळेल असा धमकीवजा इशाराच नितेश राणेंनी रत्नागिरीमध्ये सरपंचांना दिलाय। तर धनंजय महाडिकांनी सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देण्याची स्पर्धा लावली आहे। यावर निवडणूक आयोगानं कारवाई करण्याची मागणी मवियाकडून होती आहे। महायुतीच्या नेत्यांकडून वादाची मालिका, आचारसंहितेचंही उल्लंघन, मतांसाठी कुठे वादाची फोडणी, कुठे आमिषांचा पाऊस तर कुठे दमदाटी। लीड न मिळाल्यास हिशोब करणार नितेश राणेंची सरपंचांना धमकी। तुम्हाला जेवढे मतदान मिळालं तेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त गवय 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे। मंडलिकांच्या लीडसाठी कोल्हापुरात महाडिकांकडून 5 कोटींची ऑफर। कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आगाऊ देतील। आधी सुधीर मुनगंटीवार आणि संजय मंडलिक, तर आता नितेश राणे आणि धनंजय महाडिक। महायुतीच्या या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा आणि निवडणूक आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवण्याचा जणू सपाटाच लावलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार नितेश राणेंनी सरपंचांना धमकावल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नारायण राणे विजयी झालेच पाहिजेत, प्रत्येकाच्या भागात लीड मिळालंच पाहिजे, अन्यथा तुमचा हिशोब करेन असा धमकीवजा इशाराच नितेश राणेंनी मतदारसंघातील सरपंचांना दिला। मी जाता माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना त्याच्या सहकाऱ्यांना मी सांगेन, आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची। तुम्हाला जेवढे मतदान मिळालं तेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त गवय 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। तर तिकडे कोल्हापुरात भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारादरम्यान आमिषांचा पाऊस पाडलाय। कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून मंडलिकांना जास्तीत जास्त लीड देणाऱ्याला 5 कोटींचा निधी देण्याची पैज महाडिकांनी हसन मुश्रीफ आणि भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या सोबत लावली आहे। आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आगाऊ देतील। आता शर्यत लागली बघा, लावूया ना शर्यत लागली आहे। जास्त नाही, मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार नाही, मला घरची एकट्याला त्यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी देऊ, काय अडचण नाही। माझ्या मी निधी भरतो, आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे। हे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे, जे सांगेल जे मागेल ते मिळते आपल्याला। आता नितेश राणे आणि धनंजय महाडिकांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर जनताच यांचा हिशोब करेल अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राणे आणि महाडिकांचा समाचार घेतला। कोल्हापूर, हातकणंगले आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे आमिष दाखवले जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी किंवा देशाच्या। धमकी लोक घाबरत नसेल। नारायण राणेला ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा गेले तिथं सुद्धा पाडलेलं आहे आणि मग इजा तिजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेंचा पराभव तिथली जनता करेल। 5 कोटीचा निधी देणार सांगितलं, ते काय घरून देणार आहे का? सरकारचा निधी देणार आहे। दरम्यान याआधी चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसवर टीका करताना सुधीर मुनगंटीवारांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं। तर कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्याबाबत संजय मंडलिकांनी दत्तक वारसा वाद उकरून काढला। अरे ज्यांनी 1984च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं, 4 वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडिलांना ट्रक मध्ये टाकलं,
ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध घडतंय. अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले. आता जे महाराजसाहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का मारुजाकडे आहेत का हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत. खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही आणि आहोत शाहू फुले आंबेडकरांची मंडळी आहोत. आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे पूर्वगामी विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला. माझे वडील पहिल्यापासून सदाशिव मंडळी त्यांनी आयुष्यभर पूर्वगामी विचार केला. अण्णाने जपला. कारण शाहू महाराजांची भूमी आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पूर्वगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला. आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे. आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहे की जन्माला आलेला माणूस हा खाऊ शकतो. महायुतीतील नेत्यांच्या या सर्व वादग्रस्त वक्तव्यावरून आचारसंहितेच्या उल्लंघनाचा मुद्दा जोर धरू लागलाय. त्यामुळेच निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावरती राजकीय पक्षांसाठी असणारे नियमही एकदा समजून घेऊया. या काळात सरकारी घोषणा करण्यास आणि नव्या योजना जाहीर करण्यास बंदी असते. विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण, शिलान्यास करता येत नाही. धर्म, जाती, पंथाच्या आधारे मतांचं आवाहन करण्यास मज्जाव असतो. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कृती करण्यास मनाई आहे. मतदारांना पैसे, दारू वाटणं, धमकी देणं हे आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं. बोगस मतदान न करणं, भ्रष्ट आणि गुन्हेगारी कृत्य न करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं. सरकारी गाडी, बंगला, विमानाचा वापर प्रचारासाठी करण्यास मनाई असते. मतदानाच्या दिवशी पक्षांच्या बूथवरती मतदारांना बोलवणारी गोष्ट नसावी. यासह अनेक नियम निवडणूक आयोगाने घालून दिलेत. मात्र निवडणुकांच्या प्रचारात उमेदवार असो वा स्टार प्रचारक हे नियम सर्रास धाब्यावर बसवताना दिसतात. त्यामुळे निवडणूक आयोग आता याची खरंच गंभीर दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कोल्हापुरातून शेखर पाटील, सिंधुदुर्गातून विकास गावकरसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज.